UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीत 170 ते 175 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर शहांच्या दौऱ्यात तिढा सुटणार। 170 ते 175 जागांवर एकाच पक्षाचा दावा, सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्याप्रमाणे जागावाटप होणार, सूत्रांची माहिती। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार, विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। अजितदादा गटाचा मराठवाड्यातील 5 जागांवरही दावा, सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य, अजितदादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी, अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, सूत्रांची माहिती। नो इलेक्शनच्या तयारीसाठी वन नेशन वन इलेक्शनचा प्लॅन, वन नेशन वन इलेक्शन घटनाविरोधी संजय राऊतांचा आरोप। आदित्य ठाकरेही राहुल गांधींसारखं परंपरेने आलेले फेल प्रोडक्ट, अनिल बोंडेंची राहुल गांधींसह आदित्य ठाकरेंवरही टीका। पायात पाय घालून कुणाची युती तर कुणी आघाडी, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 1 काँग्रेस, फुकटची सत्ता तुम्हाला मिळणार नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 सप्टेंबरला भाजपची मॅरेथॉन बैठक, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, पितृपक्षानंतर भाजप पहिले 50 उमेदवार घोषित करणार। जागावाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक, जागावाटपात 120 मतदारसंघ निश्चित, राहिलेल्या मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरू, निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी एकत्र येतोय, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची एकत्रित बैठक, विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती। वेदांत फॉक्सकॉन टाटा एअरबस प्रकल्पानंतर आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, नागपूरमध्ये येणारा 18,000 कोटींचा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला, विजय वडेट्टीवारांचा आरोप। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही त्यावेळीची गरज, संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज नागपूरमध्ये बैठक होण्याची शक्यता, विधानसभेच्या जागावाटपाबाबत रात्री चर्चा होण्याचा अंदाज। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप, कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।